नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही जरी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 ते 2500 रुपयापर्यंतचं अनुदान किंवा अर्थसहाय्य मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते पात्रता निकष या योजनेसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ठेवण्यात आलेले आहे, त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, भारत देशात गरीब, अपंग, वृद्ध, त्यानंतर निराधार, विधवा, परित्याग अशा असंख्य लोकांना दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत शासनाने त्यांना आधार देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। त्यापैकी एक महत्त्वाची म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना। संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनाने समाजातील गरीब, अनाथ व निराधार घटकांच्या सहाय्यासाठी सुरू केली आहे। ही योजना 1980च्या दशकात सुरू करण्यात आली होती। त्यानंतर कालांतराने तिच्यात अनेक अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत। सुरुवातीला या योजनेअंतर्गत मिळणारी मदत ही फक्त 600 ते 900 रुपये होती। नंतर शासनाने GR काढून ही मदत वाढवलेली असून आत्ताच्या घडीला महिन्याला 1500 ते 2500 रुपयाचं मासिक अनुदान केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या योजनेअंतर्गत देत असतं। आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना सुरू करत असतं तर त्यामागे काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असतात। तसंच संजय गांधी निराधार योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर गरजू व निराधार लोकांना आर्थिक मदत पुरवणे, अपंग, वृद्ध, विधवा, त्यानंतर परित्याग, अनाथ मुलांना आधार देणे, सामाजिक सुरक्षेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची स्थिती सुधारण्यात मदत करणे, महिलांना, विशेष विधवा व परित्याग त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना खास करून सुरू करण्यात आली होती। त्यानंतर या योजनेची जी रक्कम आहे तर ती आता थेट बँक खात्यात DBT मार्फत दिली जाते। त्यामुळे कुठेही पैसे खाण्याचे जे प्रश्न आहे तर ते उद्भवत नाही। आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं किंवा या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरलंय तर या योजनेसाठी वयोवृद्ध व्यक्ती ज्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त जे वयाचे निराधार पुरुष व महिला असतील तर ते पुरुष आणि महिला या योजनेसाठी पात्र आहेत। त्यानंतर अपंग व्यक्ती ज्याचं 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल आणि त्यांच्याकडे याचं सर्टिफिकेट असेल तर असे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत। त्यानंतर विधवा महिला, तसेच ज्यांचे पती निधन झाले आहेत, त्यानंतर परित्याग, घटस्फोटित महिला ज्यांना संसाराचा आधार नाही, अनाथ मुलं ज्यांचे पालक नाहीत आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ज्यांना जगण्यासाठी बाह्य आधाराची गरज आहे तर अशा सर्व व्यक्तींसाठी ही योजना काम करत असते। आता पात्रता निकष यासाठी काय ठेवण्यात आलेले आहे तर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे कायमस्वरूपी। त्यानंतर मासिक आणि वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावं। त्यानंतर वृद्धासाठी किमान 65 वर्षे, त्यानंतर अपंग किंवा विधवेसाठी जी वयाची अट आहे तर ती लवचिक आहे आणि अपंगत्व असल्यास अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला लागेल आणि तुम्ही जरी अर्जदार BPL धारक असेल तर त्याच्याकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड म्हणजेच BPL कार्ड असणं गरजेचं आहे। आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला कशा स्वरूपात मदत मिळत असते तर दर महिन्याला तुम्हाला 1500 ते 2500 रुपयाची आर्थिक जी मदत आहे तर ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत असतं। त्यानंतर रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येते। काही प्रकारांमध्ये कुटुंबातील 2 सदस्यांना मदत दिली जाऊ शकते आणि अर्जदाराच्या मृत्यूनंतर इतर पात्र कुटुंबियांना मदत हस्तांतरित होऊ शकते। मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही जी मदत आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला मिळत असते। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात तर आधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्मतारीख पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास, त्यानंतर विधवा घटस्फोट प्रमाणपत्र लागू असल्यास, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि शपथपत्र म्हणजे जे की आपण डिक्लेरेशन फॉर्म त्याला म्हणत असतो। त्यानंतर 7/12 उतारा जरी तुमच्याकडे असेल तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायला लागतात। संजय गांधी निराधार योजनेची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया 2 पद्धतीने राबवली जाते। एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन पद्धतीने राबवली जाते। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जवळच्या महाई सेवा केंद्रावर जावं लागेल। त्यानंतर तिथं तुमचा आधार कार्डवर इतर जे कागदपत्रे बोललो ते घेऊन जावं लागेल। त्यानंतर संगणकाद्वारे महाई सेतू केंद्र तुमचा अर्ज घेईल आणि पावती तुम्हाला देईल। त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यास सुरू होईल। त्यानंतर तुम्हाला जरी सरळ आणि सोप्या याच्यामध्ये अर्ज करायचा असेल तर ते म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयाला जा,
तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं तालुका समाज कल्याण कार्यालय असतं किंवा स्पेशल संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे तर ते सुद्धा असतं. तिथं गेल्यानंतर तिथून हा फॉर्म घ्या संजय गांधी निराधार योजनेचा. तो फॉर्म घेतल्यानंतर त्याला सगळे डॉक्युमेंट जोडा, तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरा. फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तिथं जमा करा. त्यानंतर तेही तुम्हाला पोचपावती देतील. त्यांनी पोचपावती दिल्यानंतर 8-15 दिवस किंवा महिनाभर नंतर एकदा परत चेक करायला जा की तुमच्या ॲप्लिकेशनची स्थिती काय आहे. तर ॲप्लिकेशनची स्थिती तुम्हाला समजेल. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन जरी अप्रूव्ह किंवा ॲक्सेप्ट झाला असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया ही संजय गांधी निराधार योजनेची आहे मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेचे म्हणजे निराधार महिलांना डीपीटीद्वारे पैसे देण्यात येतात. त्यामुळे जो भ्रष्टाचार होतो तर तो भ्रष्टाचार टाळतो. त्यानंतर आजीवनी ही मदत मिळत असते दर महिन्याला. त्यानंतर महिलांना जे विशेष विधवा महिला असतील तर त्यांना सन्मानाने जगण्याची एक संधी सुद्धा दिली जाते. वृद्ध व अपंगांना सुरक्षितता मिळत असते फायनान्शियली मदतमुळे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही महिन्याला 1500 ते 2500 रुपयाचं अर्थसहाय्य अनुदान मिळवू शकतात. फॉर्म भरताना किंवा या संबंधित काही प्रश्न असतील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.